जय हिंद मित्रांनो, कशा आहात सर्वजण. मी काल तुम्हाला म्हटलो की फर्निचरचं फायनल काम झालेलं आहे, पण काही किरकोळ जे होतं. आजचा दिवस फक्त थोड्या कामासाठी जाईल, म्हणजे 1-1.5 तास फक्त फर्निचरच्या कामासाठी लागू शकतो असं वाटलं होतं मला. पण बघा दुपारपर्यंत माझा वेळ गेला आणि त्यामध्ये रॅलिंगवाले जे होते कारागीर ते पण आलेले होते, त्यांचे पण रेट काढायचे होते. मग माझा पूर्ण वेळ गेला. जवळजवळ मी जेवण आज 3-3:30 वाजता केलेलं होतं. मला तर वाटलं होतं की आजच्या दिवशी थोडासा रिलॅक्स मिळेल, माझी धावपळ होणार नाही. पण आजच्या दिवशी पण माझी धावपळ होऊन गेली. त्यानंतर घर पूर्ण क्लीन केलं, कारण घरामध्ये खूप घाण झालेली होती. कारण की फर्निचरचं म्हटलं की कटिंग वगैरे जे होत असते ना, त्याच्यामुळे घरामध्ये खूप घाण होऊन जाते. खूप अवघड असतं. मग शरद भाऊ जे होते त्यांच्याकडे व्हॅक्यूम पंप होता, तो व्हॅक्यूम पंप पण आणला. त्यानंतर ब्लोअर पण आणलं एक, आणि त्याच्याद्वारे मग फर्निचर जे होतं ना पूर्ण साफ केलं. त्यामध्ये असलेला पूर्ण डस्ट मी बाहेर काढलेला होता. ठीक आहे, पूर्ण क्लीन करून टाकलं. मग जे कारागीर होते, कार्पेंटरच, त्यांच्याकडून मी पूर्ण क्लिनिंग करून घेतलं. कारण की फेविकॉल प्रत्येक रूममध्ये पडलेला होता, कारण की प्रत्येक रूममध्ये फर्निचर झालेलं आहे. त्यामुळे फेविकॉल होता आणि तो असा निघत नाही. त्याच्यावरती अगोदर पाणी टाकलं, थोडं भिजवलं त्याला आणि नंतर काढलं. मग म्हणजे पूर्ण साफसफाई करून मग मी घरी आलो. जवळजवळ घरी येण्यासाठी मग मला 7:30-8 वाजलेले होते. म्हणजे माझा पूर्ण दिवस आजचा घराकडेच गेलेला. म्हणजे मी फराळ केलं, म्हणजे महाशिवरात्र होती, फराळ केलं आणि दुपारी ताबडतोब गेलेलो होतो मी घराकडे आपल्या. म्हणजे पूर्ण वेळ गेला माझा. आता बघा, अशा गोष्टी तुमच्यासोबत पण झालेल्या असतील. तुम्ही पण घराचं काम केलेलं असेल ना. आता मी 1 जानेवारी 2025 रोजी घराचं काम चालू केलेलं होतं. आता 1 जानेवारी 2026 पण संपलं आहे. म्हणजे 1 वर्षाच्या वरती कालावधी झालेला आहे, बरोबर. एवढे दिवस काम चालतं आणि त्याच्यामध्ये आपण स्वतः घराचं काम जेव्हा करत असतो ना, तर मग त्या ठिकाणी हॅरासमेंट होतेच, धावपळ पण होत असते. आणि शेवटी आपलं घर आहे, आपल्याला धावपळ करावंच लागणार, आपल्याला लक्ष द्यावं लागणार त्याच्याकडे. आपण घराकडे जर लक्ष दिलं नाही ना, मग थोडीशी गडबड होऊन जाते. घराकडे लक्ष देणं गरजेचंच असतं. आपल्याला मटेरियल आणायचे असतात, जे मिस्त्री असतात त्यांना मटेरियल प्रोव्हाइड करावं लागतं ते. मग त्याच्यामध्ये आपला वेळ जातच असतो. ठीक आहे. त्याच्या पूर्ण वर्षभर माझे तर इतके चक्कर झालेले, काय सांगायचं आता. ठीक आहे. तर चालणारच, आपलं स्वतःचं घर आहे, आपल्याला ते करावंच लागणार आहे. आता तुमच्या बाबतीत पण असं झालं आहे का मला सांगा तुम्ही. आपण प्रत्येकजण घर बांधत असतो ना, तर अशा अडचणी नेहमी आपल्याला येत असतात आणि खूप मानसिक त्रास पण होत असतो याच्यामध्ये, खूप खूप म्हणजे खूप. आणि जसं आपल्याला तर झालं हे चक्कर वगैरे, याचा त्रास तर झालाच. म्हणजे आपण घरापासून तिकडे जातोय येतोय त्याचा त्रास तर झालाच. पण काही ॲटम जे असतात ना चॉईसवाले, ते निवडण्यामध्ये पण टाईम जातो आपला. तिथे पण फार वेळ जात असतो, चॉईस होत नाही लवकर आपल्याला ते. मग तिथे पण आणखी 1 दिवस नाही झाला, 2 दिवस नाही झाला, 3 दिवस नाही झालं, त्याच्यामध्ये पण आपला फार वेळ जात असतो. ठीक आहे. तर अशा गोष्टी चालणारच आहे. घराचं बांधकाम म्हटलं की असं चालतंच. ठीक आहे. चला, मी छोटासा व्हिडिओ बनवून या गोष्टी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि घरी आलो आहे आता. आजच्या दिवशी तर मी आराम करणार. तशी मॅच पण चाललेली आहे, पण मॅचमध्ये मला इंटरेस्ट नाही आहे. भारत पाकिस्तानची मॅच चाललेली आहे, मला काही एवढा त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. मी मॅच कधी बघत नसतो. घरी आलो आहे आता, मस्त जेवण करतो आणि आराम करतो आज. ठीक आहे. उद्या एक छानसा ब्लॉग बनवून पोस्ट करतो पुन्हा आपल्या घराचा. ठीक आहे. सर्वांनी तो ब्लॉग बघा. मग आजच्या दिवसासाठी मी इथेच थांबतो. पुन्हा भेटू आपण उद्याच्या दिवशी. थांबतो. जय हिंद.